काहीही वक्तव्य करून चर्चेत राहण्याचा अंधारेंचा प्रयत्न आहे। खासदार प्रतिभा धानोरकरांनी सुषमा अंधारेंना प्रत्युत्तर दिलं। ठाकरेंच्या सेनेवर टीका करताना धानोरकरांची जीभही घसरलेली होती। ज्यांनी महापालिकेत आमची वाट अडवायचा प्रयत्न केला, ज्यांनी चंद्रपूर महापालिकेमध्ये आमची नाकेबंदी करायचा प्रयत्न केला, आम्ही लोकसभेला त्यांची नाकेबंदी करू ना। अजून 2.5-3 वर्ष वेळ आहे। मला असं वाटतं की ज्यांनी नाकेबंदी केली असेल त्यांच्यापर्यंत मेसेज जाईल, बाकीच्यांना मला बोलायची गरज नाही। संजय राऊतांच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्या शिवसेनेच्या लोकांनी शेण खाल्लं अशा लोकांना जर का आपलं पाठबळ असेल तर अशा सगळ्या घटक पक्षातील नेत्यांचं स्वागत आम्ही करतो। आणि नाकेबंदीचा विषय आपण बोललात, मागच्या वेळेस देखील नाकेबंदी करायचा प्रयत्न अनेकांनी केला, पण ती नाकेबंदी तोडून जनतेने मला या लोकसभेच्या सभागृहापर्यंत पाठवलं आणि मला विश्वास आहे, माझा मतदारांवरती विश्वास आहे, जनतेवरती विश्वास आहे। यावेळेस देखील ती नाकेबंदी तोडून मला नक्कीच या लोकसभेच्या सभागृहापर्यंत जनता पाठवेल आणि खऱ्या अर्थानं निवडणुका काय असतात, निवडणुका कशा लढवल्या जातात याची इत्थंभूत माहिती ही सुषमाताईंनी देखील या ठिकाणी घेतली पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।